मला काही कल्पना नाही त्याची, पण त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवणार आहोत. आमचं त्या ठिकाणी शिवसेनेतर्फे फॉर्म भरले जाते. राजीव गिरीला आपण तिकीट दिलेलं आहे. राजकीयचा आमचा काही विषय नाहीये. शिवसेना आणि भाजप याच्यातर्फे राजन केलेला काही पाठिंबा नाहीये. ते स्वतंत्र ते लढतात. भाजपला शिवसेना युती झाल्यामुळे बऱ्याच बंडखोरांना शांत करण्याकरता वेळ गेला बराच. बघा बंडखोर नाही, प्रत्येकजण काम करत असतो. प्रत्येकाला वाटत की आपल्याला मिळाली पाहिजे, परंतु तिकीट एकच असतं. त्यामुळे मंडळींनी करावी लागते. जर भाजपाने जर चांगल्या कार्यकर्त्यांनी महापालिकेला का नाही केलं? मतदारांची ही इच्छा असते. टीव्हीला का टाकावं? हे बघा समजवलं काय तुमच्या मुलाचा घराण्याच्या जे आहे पाच पाच सात तिकीट कुठेतरी पाहिल्या काही नाही. नागरिक काय इच्छा होता, तणाव होता त्यावेळेस काय हे बघा नागरिकांची इच्छा असते. आमचा जो काही प्रभाग आहे त्या ठिकाणी त्या प्रभागाला प्रतिनिधित्व मिळावं अशी तो मध्ये त्यांना मिळावं नागरिकांची इच्छा होती. परंतु त्या प्रभागाला प्रतिनिधित्व मिळावं, तो प्रभाग कायम सोबत राहिलेला तो आमचा बालेकिल्ला आहे. पक्षामध्ये काही अडचणी असतात कधी कधी, काही लोकांना सांभाळावं लागतं आणि त्याकरता कुणीतरी त्याग करावा लागतो. आणि तो त्याग त्याचा अधिकार असताना सुद्धा गणेश भक्ती यांनी केलेला आहे. कारण आमदार मला पक्षाने केलेला आहे. पक्षाला वेठीच धरणं आणि आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेठीच धरणं मला योग्य वाटत नाही. त्यांच्या सुद्धा काही अडचणी होत्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.